वाटत असेल की काही YouTube चॅनल काही महिन्यातच हजारो सबस्क्रायबर्स मिळतात, पण आपण एवढे व्हिडिओ अपलोड करून सुद्धा चॅनल ग्रो का होत नसेल? जर तुम्ही सुद्धा नवीन YouTube चॅनल सुरू केला आहे पण व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर्स वाढत नाहीत आणि त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन कमी होत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की YouTube चॅनल लवकर ग्रो कसं करता येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे योग्य निच निवडणे. आणि यामुळेच आपण कन्फ्यूज होतो की मला कोणत्या निचवर जास्त प्रसिद्धी मिळेल. मग आपण युट्यूबवर दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून ठरवतो की मी पण असेच व्हिडिओ बनवणार. जसे की कोणाचे तरी आपण ब्लॉग बघून मोटिवेट होतो, त्याचे व्ह्यूज बघून आपल्याला वाटतं की हे तर मी पण करू शकते. पण जेव्हा आपण 4-5 व्हिडिओ बनवतो तेव्हा कळतं की डेली व्लॉग बनवणं एवढं पण सोपं नाही. मग हळूहळू आपलं मोटिवेशन कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला आणखी दुसरे व्हिडिओ पाहून तसेच व्हिडिओ बनवावे वाटतात. त्यामुळे आपण कोणत्या तरी एकाच निचवर टिकून राहू शकत नाही आणि हे सुरुवातीला सगळेच करतात. म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण की तुम्ही सुरुवातीला एक्सप्लोर करत असता की तुमच्यासाठी काय बेस्ट आहे. आणि जेव्हा तुम्हाला समजेल की या निचवर मला व्हिडिओ बनवायला आवडतात, तेव्हा तुम्ही त्याच निचवर काम करायला कंटिन्यू करा. पुन्हा त्या निचला सोडू नका. एकाच निचवर काम करण्याने जी ऑडियन्स पाहिजे ती मिळते. कारण की तुमचा जो व्हिडिओ बघून लोक तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतात त्यांना त्याच प्रकारची व्हिडिओ पाहायचे असतात, म्हणून ते तुम्हाला सबस्क्राईब करतात. मग तुम्ही जर प्रत्येक वेळी वेगळ्या निचवर व्हिडिओ टाकत असाल, जसं कधी कुकिंगवर व्हिडिओ, तर कधी व्लॉग बनवला, तर कधी मोटिवेशन देणारे व्हिडिओ बनवत असाल, तर सबस्क्रायबर्सना जे पाहिजे ते मिळणार नाही. मग सबस्क्रायबर्स पण वाढणार नाहीत. म्हणून योग्य निच ठरवा. पण अगोदर वेगवेगळे व्हिडिओ बनवून पहा की तुम्ही कोणत्या टॉपिकवर लॉंग टर्म मध्ये व्हिडिओ बनवू शकता. निच ठरविल्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे व्हिडिओसाठी कंटेंट आयडिया शोधणे आणि स्क्रिप्ट तयार करणे. मला जेव्हा समजत नाही की आता मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे, तेव्हा मी ChatGPTचा वापर करते. त्यावर मी सांगेल तेवढे कंटेंट आयडिया मिळतात. मग त्यापैकी मला जो टॉपिक आवडेल त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचं ठरवते. पण कधी कधी मी युट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना मला नवीन टॉपिकचे आयडिया येतात. मग मी ते आठवलेले टॉपिक नोट करून ठेवते. मग जेव्हा मला व्हिडिओ बनवायचा असेल तेव्हा टॉपिकची जर गरज पडली तर मी ते नोट केलेल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवते. त्यामुळे मला जास्त टॉपिकला शोधत बसावं लागत नाही. जेव्हा टॉपिक आयडिया मिळते तेव्हा आपल्याला त्यावर स्क्रिप्ट तयार करायची असते. त्यासाठी तुम्ही ChatGPTचा वापर करू शकता. गुगलवर सर्च करून त्या टॉपिक विषयी माहिती गोळा करू शकता आणि युट्यूबवरचे पॉडकास्ट पाहून त्या टॉपिक विषयी जास्त माहिती मिळवू शकता. तसेच तुम्ही बुक्स रीड करू शकता. तुम्ही जेवढी माहिती मिळवाल तेवढी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बोलण्यास माहिती मिळते. पण फक्त ChatGPT वरची स्क्रिप्ट तशी वापरू नका. त्यामध्ये तुमचेही पॉइंट्स ऍड करून तुमच्या शब्दांत स्क्रिप्ट तयार करा. म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये चांगले व्हिडिओ बनवता येतील. तुमचा कंटेंट तेव्हा चांगला होईल जेव्हा तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व होताल. जर तुम्ही तशी ChatGPT वरची स्क्रिप्ट वाचून व्हिडिओ बनवत असाल तर ती थोडी रोबोटिक वाटते, कारण की ते शब्द तुमच्या आतून आलेले नसतात. मग तुमचे व्ह्यूअर्स त्यांना फील करू शकणार नाहीत. जेव्हा तुम्ही स्वतःच आतून बोलता तेव्हा कंटेंट व्ह्यूअर्स नाही पाहायला आवडतो. आता युट्यूबवर व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्हाला बेसिक व्हिडिओ एडिटिंग शिकावीच लागते. तुम्हाला नको असलेला पार्ट कट करता यायला पाहिजे. व्हिडिओवर फोटो लेअर मध्ये लावता यायला पाहिजे. आपल्या व्हिडिओला म्युझिक लावता यायला पाहिजे. अशी बेसिक व्हिडिओ एडिटिंग शिकावी लागेल. त्यासाठी तुम्ही VN, InShot यासारख्या फ्री ॲप्सचा वापर करू शकता. मी माझ्या व्हिडिओची एडिटिंग CapCut मध्ये करते. CapCut सुरुवातीला थोडं अवघड वाटतं, पण एकदा सगळे फीचर्स माहीत झाले की तुम्ही पण त्यामध्ये चांगली एडिटिंग करू शकता. व्हॉइस ओव्हर वाले व्हिडिओ बनवत असाल तर त्यासाठी थोडी जास्त व्हिडिओ एडिटिंग शिकावी लागते. एकदा तुम्ही व्हिडिओ एडिट करायला शिकलात मग तुम्ही नवीन आयडिया लावून व्हिडिओला छान बनवू शकता. एडिटिंग छान केला तर व्ह्यूजही वाढतात. त्यानंतर थंबनेलही बनवायला शिकावं लागेल, कारण की थंबनेल जर चांगला असेल तरच लोक व्हिडिओवर क्लिक करतात. व्ह्यूअर्स थंबनेलवरून समजून जातात की व्हिडिओ कसा असेल. त्यामुळे क्लिकेबल थंबनेल बनवावं लागेल. पिक्सल लॅब, कॅनवा यासारख्या ॲप्स वरून तुम्ही चांगले प्रकारचे थंबनेल बनवू शकता. तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी SEO करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला कीवर्ड शोधावे लागतात जे जास्त सर्च केले जातात. तुम्ही तुमचा व्हिडिओ ज्या पण टॉपिकवर असेल त्याविषयी जास्त सर्च होणारे कीवर्ड्स वापरा. म्हणजे जेव्हा लोक त्या टॉपिकवर सर्च करतील तेव्हा तुमचा व्हिडिओ ही सर्च लिस्ट मध्ये येतो. असे केल्याने तुमचे व्ह्यूजही वाढू लागतात. त्यासाठी युट्यूबवर त्या टॉपिक रिलेटेड एक कीवर्ड टाका. मग लोक त्याविषयी काय सर्च करतात हेही तुम्हाला समजेल. मग तुम्ही जास्त सर्च होणाऱ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू शकता. नवीन चॅनल जेव्हा सर्च मध्ये यायला लागतं तेव्हा लवकर ग्रो होतं. म्हणून तुम्ही जास्त सर्च होणाऱ्या टॉपिक रिलेटेड ही व्हिडिओ बनवू शकता. नवीन युट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी सर्वात पॉवरफुल फीचर म्हणजे युट्यूब शॉर्ट्स. युट्यूब सध्या शॉर्ट्सला खूप जास्त प्रमोट करत आहे आणि त्यामुळे लॉंग व्हिडिओ पेक्षा तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला जास्त रीच मिळते. तुमचा चॅनल नवीन असतो म्हणजे तुमच्याकडे अजून लॉयल सबस्क्रायबर्स नाहीत. त्यामुळे तुमच्या लॉंग व्हिडिओला व्ह्यूज यायला थोडा वेळ लागतो. पण शॉर्ट्स व्हिडिओ
व्हिडिओची रीच जास्त असल्यामुळे तुमचं कंटेंट योग्य लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते, ज्यांना तुमच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल. मग तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या निचेनुसार ऑडियन्स मिळायला लागते आणि सबस्क्रायबर्सही भराभर वाढायला लागतात. त्यामुळे लॉंग व्हिडिओ तर बनवा, पण सोबतच डेली शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा, म्हणजे तुमची चॅनल लवकर ग्रो व्हायला मदत होईल. युट्यूबर कोणीही बनू शकतो, त्यासाठी काही क्रायटेरिया लागत नाही. तुम्ही गृहिणी असाल, स्टुडंट असाल की जॉब पर्सन असाल, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ बनवा, कारण की सोशल मीडिया एवढा पॉवरफुल आहे की तो कोणाचेही आयुष्य बदलून टाकतो. म्हणून लाजून किंवा लोकांच्या भीतीने व्हिडिओ बनवायचं टाळू नका. दररोज व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा. कोणीही जन्मताच हुशार नसतो, नवीन गोष्टी शिकणाराच माणूस पुढे जातो. म्हणून कंटेंट जरूर अपलोड करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.